नमस्कार श्वानप्रेमी मित्रांनो. तर बऱ्याचशा डॉग लव्हरचं असं म्हणणं असतं की कुठला पेट आपल्यासाठी योग्य राहील. कारण की श्वानप्रेमी मित्रांनो, तुमचं एक फिक्स असं एक टार्गेट असायला पाहिजे की आपल्याला कुत्रा पाळायचा आहे, पण नेमकं ते कशासाठी, कशा संदर्भात पाळायचं आहे. म्हणजे राखणीसाठी पाळायचं आहे का, शो म्हणून पाळायचं आहे का, आपल्याला पहाटे जॉगिंगला जायचंय, रनिंगला जायचंय, व्यायामला जायचंय त्यासाठी पाळायचं आहे का, फक्त हाऊस म्हणून पाळायचं आहे का, घरच्यांची इच्छा आहे म्हणून पाळायचं आहे का, शेतीसाठी शेतीच्या राखणीसाठी पाळायचं आहे का, फक्त आपला घरापुरत्या राखणीसाठी पाळायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आधी फिक्स असायला पाहिजे की कुत्रा नेमकं कुठल्या हिशोबाने पाळायचंय. तर बरेचसे डॉग लवर असे आहेत की शेजाऱ्याने आणलाय म्हणून आपल्याला पण आणायचं आहे, किंवा घरचे बारके लेकर हट्ट करतायत म्हणून आपल्याला पण आणायचं आहे. तर त्या जो काही शॉन प्रेमी आहे, जो काही डॉग लवर आहे, ज्याला पण पेट आणायचा आहे, शॉन सांभाळायचा आहे, त्यांनी स्वतः एक तो मनातूनच एक डॉग लवर असायला पाहिजे, जेणेकरून तो संध्याकाळीच 2 तास असेल किंवा सकाळचं 2 तास असेल, असं दिवसातून 2 तास तरी त्या शॉनाला देऊ शकन. कारण की त्याला कुठंतरी फिरून आणेन किंवा मोकळं सोडून. कारण की बऱ्याच ठिकाणी असे विषय होतात की माझेच काही कस्टमर आहेत की डॉबरमॅन सारखी ब्रीड असेल किंवा कारान हॉर्न सारखी ब्रीड असेल किंवा रॉटवेलर सारखी ब्रीड असेल, ही घरी घेऊन जातात हौसेने, आणि त्यांना जोपर्यंत त्यांची हौस आहे तोपर्यंत ती पाळतात, आणि नंतर त्याला कुठेतरी वर बांधून टाकलंय, आठवडा तिथंच बांधून, तर ते भयानक असे अग्रेसिव्ह होतात आणि त्याचा परिणाम एकदम खतरनाक होतात. तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉपर असं माहिती असायला पाहिजे की आपल्याला अशा ब्रीड जर पाळायचं म्हणलं तर आपण स्टेप बाय स्टेप एका ब्रीडची थोडी माहिती घेऊ. आपण डॉबरमॅन पासून सुरुवात करू. तर डॉबरमॅन जर तुम्हाला जर पाळायचा असेल तर फोटोमध्ये मी दाखवलाय की डॉबरमॅन हा अशा पद्धतीचा असतो. जर डॉबरमॅन तुम्हाला जर पाळायचा असेल तर एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की डॉबरमॅन हा 24 तास एकदम स्फूर्तीने, म्हणजे एकदम स्फूर्तीला आणि अलर्ट असा डॉग आहे. त्याला बसून किंवा बांधून ठेवून असं जास्त जमतच नाही. त्याला एकदम मोकळं आणि चंचल असा ब्रीड असल्यामुळे त्याला मोकळ्या वातावरणात फिरणं किंवा उड्या मारणं, इकडे तिकडे पळणं, अशा गोष्टी जास्त प्रमाणात त्याला असायलाच पाहिजेत. कारण की मोकळा पेस डॉबरमॅनला असायलाच पाहिजे. कारण की डॉबरमॅन हा त्याची शिफ्टी कट असल्यामुळं तो भ्यालाय का नाही ही पुढच्या कुत्र्याला किंवा पुढच्या माणसाला कळतच नाही. कारण की कुत्र्यांचा एक गुणधर्म असतो, कुत्रा जर घाबरला किंवा भ्याला तर तो त्याची शिफ्टी खाली घालत असतो, आणि डॉबरमॅनला शिफ्टीच नसल्यामुळं तो समजतच नाही की पुढच्या माणसाला की ह्या घाबरलाय का नाही, आणि तो घाबरला नाही हे त्याला शिफ्टी नसल्यामुळं क्लिअर होऊन जातं, आणि तो न घाबरल्यामुळे पुढचा त्याला आणखीन घाबरतो, आणि पुढचा घाबरल्यामुळे डॉबरमॅन अजूनच जास्त जोराने अटॅक करतो किंवा अजून डॅशिंगनी पुढच्या गोष्टीला फेस करतो, सामोरे जातो. तर हे झालं डॉबरमॅन. दुसरं आहे आपला जर्मन शेपर्ड. डॉबरमॅन तुम्ही शेतीसाठी पण पाळू शकताय आणि घरच्या राखण्यासाठी पण पाळू शकताय. जर तुम्ही स्पोर्टमॅन असाल किंवा तुम्हाला जर व्यायाम करायची सवय असेल तर ती डॉबरमॅन तुम्हाला अति उत्तम आहे. पहाटे जर कुठं जॉगिंगला, रनिंगला जात असाल तर तो तुमच्या 100-200 मीटरच्या अंतरावर तो तुमच्या पुढं असणारच आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला तो रानातलं तुम्ही दारं धरायचं काम असेल किंवा रानात संध्याकाळी जर फेरफटका मारायचा असेल किंवा दिवसा असेल तर तो तुमच्या पुढं 100-200 मीटरच्या अंतरावर तो तुमच्या सोबत आहे, 24 तास पुढं असणारच आहे. तर दुसरी आपली ब्रीड आहे जर्मन शेपर्ड. तर जर्मन शेपर्ड मध्ये 4 प्रकार पडतात. एक असतो सिंगल कोट, दुसरा असतो डबल कोट, तिसरा असतो लॉंग कोट, आणि चौथा असतो आपला भुशी कोट. तर सिंगल कोट, डबल कोट, लॉंग कोट आणि भुशी कोट ह्यामध्ये काय फरक आहे, तर ह्याच्यामध्ये किमतीमध्ये पण फरक आहेत आणि प्रत्येकाच्या लुकमध्ये पण फरक आहेत. तर सिंगल कोट जो आहे तो त्याला छोटे छोटे केस असतात आपल्या नॉर्मल डॉग सारखे, आणि डबल कोट जे आहे त्याला थोडीशी जास्त केस असतात, आणि लॉंग कोट जे आहे त्याला डबल कोट सिंगल कोट यापेक्षा आणखीनच जास्त केस असतात. म्हणजे कमीत कमी अशी एक बोर्डवर एवढे तरी केस असतात. आणि भुशी कोट जे आहे तो आपल्या मेंढरासारखी केस असतात, थोडक्यात कुरळी केस असतात त्याला. तर ह्याच्यामधून तुम्हाला जे काय मेंटेन करायला सोपं जाईल त्या हिशोबाने तुम्ही जर्मन शेपर्ड घेऊ शकता. डबल कोट असन, लॉंग कोट असन, ह्यांना ग्रोमिंग लागतं. ग्रोमिंग नाही केलं तरी पण डबल कोटला नाही केलं तरी चालेल कधी कधी, पण लॉंग कोटलाही ग्रोमिंग लागतंच. कारण की त्याचा कोट जर व्यवस्थित मेंटेन करायचा असेल तर लॉंग कोट जर्मन शेपर्डला ग्रोमिंग हे पाहिजेच आहे. त्याला त्याची काही शॅम्पू असेल हे असेल, त्याला आठवड्यातून एकदा धुणं, ही या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला जर्मन शेपर्ड जर पाळायचं असेल तर तुम्ही सिंगल कोट, डबल कोट शेतीसाठी किंवा घरच्या राखणीसाठी एकदम व्यवस्थित असं पाळू शकता.
तर जर्मन शेपर्ड ही लांडग्याच्या आणि कुत्र्याच्या सिमेन्स मिक्स करून ही ब्रीड बनवलेली आहे. आणि डॉबरमॅन पेक्षा जर्मन शेपर्ड हा ताकदीने जास्त असल्यामुळं जर्मन शेपर्ड हा त्याचा म्हणजे चावायचं जे त्याचं जे काय जबड्याची जी ताकद आहे ही डॉबरमॅन पेक्षा जास्त आहे. आणि डॉबरमॅनच्या हेड पेक्षा जर्मन शेपर्डचा हेड मोठा असतो. आणि जर्मन शेपर्ड घेताना फुल अँब्युलेशन मध्ये असणारच पप्पी तुम्ही खरेदी करा, म्हणजे पाठीमागच्या साईडने असं उतरता असायला पाहिजे, जसं करून की मी फोटोमध्ये दाखवलेलं आहे. तर जर्मन शेपर्डचे दोन कलर असतात, सॉरी एकच कलर असतो त्याला. सध्या जर आपल्या इंडियामध्ये जर दोन कलर आलेले आहेत, एक टोटल झेड ब्लॅक आहे आणि एक आपला रेग्युलर कलर आहे ब्लॅक अँड टॅन कलर. हे दोन कलर मध्ये जर्मन शेपर्ड असतात. तिसरा आहे आपला डॉबरमॅन झालं, जर्मन झालं. शेतीविषयी जे काही शॉन आपल्याला लागणार आहेत किंवा आपल्या वातावरणामध्ये जे काही सूट होणार आहेत ह्याच शॉनांची मी तुम्हाला माहिती सांगतोय. कारण की जर बारकाईने जर विचार केला तर 262 जाती सध्या आपल्या भारतामध्ये आहेत. तर त्यातले एवढ्या जातींचं आपल्याला काही म्हणजे एवढंही नाही, व्हिडिओ खूपच मोठा येतो. तर आपण फक्त मोजक्या आणि तुरळक जातींचाच आपण विचार करू. तिसरा आपण घेऊ समजा रॉटवेलर. रॉटवेलर हा कलरला डॉबरमॅन सारखाच आहे, पण डॉबरमॅन पेक्षा साईजला आणि ताकदीला ही मोठा आहे. जर तुम्ही ह्या अगोदर जर कुठला शॉन पाळला असेल तरच तुम्ही रॉटवेलर पाळा. तुम्ही डायरेक्ट जर रॉटवेलर घेत असाल तर थोडस काळजीपूर्वक त्याला हँडल करायला पाहिजे. कारण की रॉटविलर हा एकदम पॉवरफुल आणि मस्क्युलर असा डॉग आहे. त्याचं जे काय चावायची पद्धत आहे ते इतर बाकीच्या कुत्र्यांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात तो बाईट घेऊ शकतो. आणि आपलं नारळ जर म्हणलं तर ते नारळ सुद्धा दाबून फोडू शकतो, एवढं असा त्याच्या चाव्यामध्ये ताकद आहे. तर रॉटविलर जे आहे तो थोडासा सुस्तीत असल्यासारखा तुम्हाला वाटेल, पण तो अग्रेसिव्ह समोरच्या माणसावर जर झाला तर तो इतर कुत्र्यांसारखा जास्त भुंकत नाही. तो थोडासा गुरगुर करून डायरेक्ट धावून जाऊन अटॅक करू शकतो. तसं बाकीचे शॉन जे आहेत ते कालवा करून भुकून हे करून नंतर चालतात. तर असं रॉटविलरचं नाही. रॉटविलर जास्त भुकत नाही, तो थोडासा भुकतो, पुढच्या माणसाला थोडं अलर्ट करतो आणि पुढच्या माणसाने जर नाहीच ऐकलं तर तो डायरेक्ट धरू शकतो. तर तिसरा चौथा जो आपला आहे तो आहे आपला ग्रेट डेन. ग्रेट डेनची हाईट जी आहे ते आतापर्यंत मी ज्या शॉनांबद्दल सांगितलं, डॉबरमॅन असेल, रॉटवेलर असेल, जर्मन शेपर्ड असेल, यांच्यापेक्षा 1.5 पट अशी जास्त आहे. आणि यांना जर तुम्ही वाटीमध्ये जर खायला देत असाल तर ग्रेट डेनला पाटीमध्ये खायला लागतं, म्हणजे खाण्याचं प्रमाण यांच्यापेक्षा कितपट तरी जास्त आहे. आणि ग्रेट डेनचं जर चावायचं जर तुम्ही जर म्हणलं तर ग्रेट डेनची हाईट असल्यामुळे ग्रेट डेन फक्त गालाला किंवा खांद्याला किंवा गळ्याच्या साईडला या साईडला चावतो. कारण की आता जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचे मनसेचे जे काय आपले मुख्य राज ठाकरे जे आहेत त्यांचे वाईफ, त्यांना सुद्धा तो त्यांच्या घरचा जेम्स आणि बॉन्ड ह्यापैकी कुठल्या तरी एकाने गालालाच चावलं होतं. तर असं त्यांचं चावायची पद्धत असते. प्रत्येक कुत्र्याची चावण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. जर तुम्ही पॉमेरियन जर पाळलेला असेल तर पॉमेरियनची जर चावायची पद्धत म्हणलं तर गुडघ्याच्या खाली म्हणजे महाग लवणीला किंवा मांडीला असं. आणि जर्मन शेपर्डचा जर विचार केला तर महाग वक्र आकाराचा असल्यामुळे त्याच्या चावायची पद्धत छातीला, पोटाला असं ह्या ठिकाणी चावू शकतो. आणि जे काय बारके पेट आहेत ते पायाच्या मागच्या साईडला हे चावू शकतात. असे हे वेगळ्या वेगळ्या ज्याची त्याची चावायची पद्धत आहे. तर आपण पिटबुल, तर पिटबुल जे आहे ते आपल्या भारतामध्ये पिटबुलला सध्या बॅन आहे. आणि पिटबुल हा चावत नाही असं म्हणलं तरी चालेल. पिटबुल हा चावत नाही कारण की त्यांनी जेवढा चावा घेतलेला आहे तेवढा लचका तो तोडून काढतो, ही 100% खरं आहे. कारण की चावून पाळणारी ब्रीड वेगळी आणि जेवढं त्यांनी लचका धरलेला आहे तेवढं तो तोडल्याशिवाय ते सोडितच नाही, असा आपला हा पिटबुल आहे. आणि हा पिटबुल शक्यतो फॅमिलीवाल्यांनी किंवा जे काय शॉन प्रेमी आहेत, तर मी पिटबुल बद्दल जास्तच काय बोललो तर बऱ्याचशा डॉग लव्हरला राग येऊ शकतो. त्यामुळं पिटबुल पाळायचं जर म्हणलं तर त्याला प्रॉपर डॉग ट्रेनर, ज्याला पण कुत्रे पाळायचे प्रॉपर माहिती आहे, ज्याला पण कुत्र्यांचं हँडल करायचं प्रॉपर माहिती आहे, अशाच लोकांनी पिटबुल पाळायला पाहिजे. कारण की पिटबुल हा कधी पण अग्रेसिव्ह होऊ शकतो. आणि त्याला जर प्रॉपर ट्रेनिंग असेल, प्रॉपर त्याला जर व्यवस्थित तुम्ही जर सांभाळला असेल तर तो सगळ्यांसाठी चांगलाच आहे, पण शक्यतो तो अग्रेसिव्ह होतोच. तर असे हे 4-5 शॉन आहेत. आणि दुसरं आपल्या शेतीसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या राखणीसाठी जर म्हणलं तर आपलं देशी ब्रँड, देशी ब्रीड जे आहे ते कारॉन हाऊंड.
तर कारवान ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्याचा कोट कमी असतो आणि त्याला झिरो मेंटेनन्स असा हा कारवान आहे. तर शेतीसाठी, राखणीसाठी, शिकारीसाठी हा कारवान रफ अँड टफ सगळीकडे चालतो आणि कारवानची हाईट ही कमरा इतकी असते आणि कारवांचं वजन एकदम कमी असल्यामुळे रनिंगला तो इतर श्वानांना कोणालाही ऐकत नाही आणि तो जबरदस्त अशी खतरनाक रनिंग करतो. आणि कारवानला मेंटेनन्स काही नाही. कारवान शक्यतो सहजासहज कुठल्याही आजाराला बळी पडत नाही आणि कारवान ब्रीड ही इतर सगळ्या ब्रीड पेक्षा सध्या तर एक नंबर उत्कृष्ट अशी ठरलेली आहे. कारण की इतर सगळ्या ब्रीडला जेवढी मागणी आता सध्या आहे तेवढ्यापेक्षा जास्त कारवानला मागणी आहे. कारण की त्याचा कोट जर बघितला तर एकदम छोटे छोटे केस असतात, त्यामुळे त्याला शेडिंग होत नाही, शक्यतो लवकरात लवकर आजारी पडत नाही आणि त्याला जशा कंडिशन मध्ये तुम्ही ठेवा तशा कंडिशन मध्ये तो राहतो. कारण की फक्त एवढंच आहे की जास्त बांधून ठेवलं तर त्याचा हातपाय वाकडा होतो, त्यामुळं त्याला थोडंसं मोकळं सोडणं पण गरजेचं आहे आणि त्याची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे. तर व्यवस्थित असं सगळ्या श्वान आपल्यासाठी चांगलेच असतात, त्यामुळं काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा. आपल्या श्वानांना वारंवार लसीकरण करत राहा. रेबीज सारखे त्याला लस करून घ्या, जेणेकरून ते पण सेफ राहील आणि तुम्ही पण सेफ राहील. तर माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून कुठल्या श्वानांबद्दल माहिती पाहिजे त्या